नमस्कार बालमित्र हो, आज आपण लोकमान्य टिळक यांच्यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत। लोकमान्य टिळक हे थोर देशभक्त आणि स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई हे होते। त्यांनी भारतात स्वराज्याची संकल्पना रुजवली आणि इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जबरदस्त घोषणा दिली। त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। तसेच शिवजयंती व सार्वजनिक गणेश उत्सव हे उत्सव सुरू केले। त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात। लोकमान्य टिळक यांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी अखेरचा श्वास घेतला। त्यांचे कार्य आपल्याला अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देते। लोकमान्य टिळकांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।